अर्जुन इंगळे गेली 20 वर्ष तो घररूपी जेलमध्ये कैद होता। त्याचा गुन्हा एवढाच की 8 एकर जमिनीचा तोही एक भागीदार आहे। जमिनीत हिस्सेदारी नको यासाठी अर्जुनच्या सख्या मोठ्या भावानंच त्याला मानसिक रुग्ण म्हणून अंधाऱ्या खोलीत 20 वर्ष डांबून ठेवलं। खरोखरच अर्जुन नरक यातना भोगत होता। खरं तर संपूर्ण गाव हा प्रकार जाणून होता, पण पोलीस पाटील असलेला अर्जुनचा मोठा भाऊ राजेंद्रची दहशत म्हणा की अजून काही, पण कुणीही अर्जुनच्या स्थितीबद्दल ब्र उच्चारत नव्हतं। अखेर माध्यमांच्या पुढाकारानं हे प्रकरण समोर आलं आणि पोलिसांनी अर्जुनची सुटका केली। अर्जुनचा भाऊ मात्र मानसिक रुग्ण असल्यानंच डांबून ठेवल्याचं अजूनही सांगतोय। तोंडून काही जीवितहानी होऊ नये किंवा कोणाचं काही गलत काम होऊ नये, एखाद्या लहान लेकराच्या डोक्यात दगड टाकून एखाद्या टायमाला या गोष्टीमुळे मी त्याच्यामुळे मी ठेवलं। या प्रकाराची पोलिसांसहित हायकोर्टानं दखल घेतलीय। सुमोटो प्रकरण दाखल करत अर्जुनला पुढचे 3 आठवडे उत्तम उपचार मिळावेत असे आदेश देण्यात आले। पोलिसांनीही अर्जुनच्या मोठ्या भावाला अटक केली आहे। बारकाईने चौकशी केली, गावामध्ये विविध लोकांचे स्टेटमेंट्स नोंदवले, त्यातून जे तथ्य समोर आलं त्या तथ्यावरून त्याच्या भावाच्या विरोधामध्ये जी काय आहे ती कायदेशीर कारवाई केलेली आहे। गेली 20 वर्ष अंधारात असलेल्या अर्जुनला अचानक बाहेरचा प्रकाश पाहून थोडंसं गांगरल्यासारखं होतं। केवळ जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्खा भाऊच वैरी झाल्यानं त्याचा माणुसकीवरचा विश्वासच उडालाय। कोर्ट आणि पोलिसांच्या माध्यमातूनच आता अर्जुनला न्याय मिळेल ही अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।